आज आपण आलेलो आहोत कालवण्यासाठी खुबे वगैरे घ्यायला. तर तुम्ही खुबे पाहिलेत की नाही माहीत नाही, तर तुम्हाला आज आपल्या ह्या ब्लॉगमध्ये खुबे पाहायला भेटतील. मित्रांनो, हा जो खुबा आहे त्याचा हा कवर आतमधला शिजवायला लागतो आधी, आणि हा जो आतमधला कवर आहे तो काढावा लागतो. आणि आतमध्ये जो गर आहे म्हणजे मासाचा जो गोला असतो, गर बोलतात त्याला, तो काढून मग त्याचा कालवण वगैरे केला जातो. हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत जंगलामध्ये, आणि हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि धमाकेदार होणार. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत जंगलात. पूर्ण 4 जण आलेलो आहोत, म्हणजे पूर्ण फॅमिली आलेलो आहोत. तिकडे बघू शकता मयुरेश, राजेश आणि राजेश्री आलेले आहेत. तर आपण चौघं पण आलेलो आहोत जंगलामध्ये. तर वातावरण बघू शकता, पूर्ण एकदम ढगाळ वातावरण आहे आणि मस्त हिरवागार जंगल. तर चला मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये बनवून राहा, आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, जाऊया आपण डायरेक्ट ओढ्याला, आणि ओढ्याला भेटूया डायरेक्ट. आता आपण ओढ्याला आलेलो आहोत. हे बघा, पूर्णपणे ओढा एकदम शांत पाणी आहे, कारण काय पाऊस आता थोडासा कमी आहे म्हणून. आता पूर्ण गडूळ पाणी येतो, आणि आत्ताचा पाणी मस्तपैकी एकदम साफ पाणी आहे. आणि आता आपण या साईडला नाही जाणार आहोत, आपल्याला इकडे वरच्या साईडला जायचे. तर आपल्याला इकडनं वरती जायचं. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कालवण्यासाठी खुबे वगैरे घ्यायला. तर तुम्ही खुबे पाहिलेत की नाही माहीत नाही, तर तुम्हाला आज आपल्या ह्या ब्लॉगमध्ये खुबे पाहायला भेटतील. आणि छोटे छोटे खेकडे असतात, त्यांचा कालवण खूप भारी लागतो. तर खेकडी भेटली तर खेकडी आपण घेणार आहोत, आणि खुबे भेटले तर खुबे, दोन्ही प्रकारचे आपण घेणार आहोत. तर बनून राहा या ब्लॉगमध्ये. कसं वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मित्रांनो, आता आपल्याला या साईडला जायचे, वरच्या या साईडला, खाली नाही जायचं. तर चला मित्रांनो, जाऊया. तर आपल्याला या साईडला, वरच्या साईडला जायचे, आणि तिथे एक छोटासा एक पाणी साठलेला एक हे आहे कुंड छोटासा. तर त्याच्यामध्ये पण छोटे छोटे मासे आहेत. हे बघा, हे बघा किती मासे आहेत, एकदम कोंडून राहिलेले आहेत. पाऊस पडला का ते पाणी व्हायला सुरुवात करतो, तेव्हा मग निघून जाते. आणि मित्रांनो, हा बघा इथे खुबा आपल्याला दिसलेला आहे. 2 खुबे आहेत, हे बघा या प्रकारचे आहेत खुबे. हे बघा चालतोय हा, हा बघा अशा प्रकारे खुबा आहे हा. तर आपल्याला कालवण्यासाठी आपल्याला हे घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहेत का नाही माहीत, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे खुबा आपल्याला खाडीला भेटतात, छोट्या छोट्या शिंपले असतात त्या भेटतात, आणि ओढ्याला हे असतात. तर ह्यांचा पण कालवण खूप छान लागतो. तर आज आपल्याला हे घ्यायचे आहेत कालवण्यासाठी. तर मित्रांनो, तिकडे मयुरेश आणि राजेश्री गोला करायला सुरुवात झाली. राजेश, पडशील, पुढे जाऊ नको. हे बघा मित्रांनो, असे आहेत, कातलाला असतात. हे बघा, आणि तिकडे राजेश, मयुरेश आणि राजेश्री तिकडे गोला करत आहेत. आणि असल्या पाण्याला असतात, म्हणजे असल्या कातलाला असतात, पाण्यामध्ये पण असतात. तर शोधूया आता आपण. आपण त्या जागेवर थोडेसे खुबे गोला केलेले आहेत, आणि आता आपण जात आहोत वरच्या बाजूस. आणि मित्रांनो, मी आता ओढ्यामध्ये जात होतो, आणि मला एका वेलीवर नजर पडली. तर बघू शकता वेल कशा प्रकारे आहे. हे बघा, अशा प्रकारे वेल आहे, आणि वेलीच्या मूल्य या बघा डायरेक्ट पाण्यामध्ये तिने सोडलेल्या आहेत. हे बघा, हे बघा पूर्णपणे पाण्यामध्ये सोडलेले आहेत, जेणेकरून पाणी शोषून घेईल. तर पूर्णपणे अशा प्रकारे पाण्यामध्ये सोडलेले आहेत. तर बघू शकता जंगलाची काय लीला आहे, एकदम छान प्रकारे. तर हे बघा कशा दिसत आहेत लांबनं. हे बघा, तर माझी पटकन नजर पडली, आपली पूर्ण फॅमिली तिकडे थांबलेली आहे. तर चला जाऊया. बघा किती सुंदर वाटतं, असं वाटतं की आंघोळ करावे. हे बघा, तर मित्रांनो, मला खूप दिसलेलं आहे, ते आपण काढूया, म्हणजे घेऊया. हे बघा, इथे दगडीला आहे, मस्तपैकी मोठा आहे. इकडे पण आहे. मित्रांनो, अशा जागेवर असतं. हा जो खुबा आहे त्याचा हा कवर आतमधला
शिजवायला लागतो आधी, आणि हा जो आतमधला कवर आहे तो काढावा लागतो. आणि आतमध्ये जो गर आहे म्हणजे मासाचा जो गोला असतो, गर बोलतात त्याला, तो काढून मग त्याचा कालवण वगैरे केला जातो. एकदम सिंपलीसारखाच असतो, सिंपली असते. त्याच प्रकारे सिंपलीच्या आतमधनं गर काढला जातो, तसा ज्याच्या आतमधला पण गर काढला जातो आणि मस्तपैकी कालवण वगैरे होतो. आता आम्हाला इथे एक छोटासा ताग दिसलेला आहे बघा, आणि त्याच्यामध्ये पण छोटे छोटे मासे खूप सुंदर असे दिसत आहेत. एकदम साफ पाणी आहे म्हणून पूर्ण दिसतात मासे. हे बघा, हे बघा, हे बघा किती मासे आहेत. एकदम साफ पाणी आहे. तर मित्रांनो, आम्ही खालना त्या साईडने आलेलो आहोत. आता आपल्याला ह्या साईडला जायचे, वरच्या साईडला. चला, हे बघा परत किती आलं, त्या साईडला गेलो. राजेश, हे राजेश, चल चल इकडे वरती. मित्रांनो, इथे पाण्यातला साप आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा, झूम करून दाखवतो. हा बघा बसलाय मस्तपैकी, खूप मोठा आहे. हा बघा बसलाय मस्तपैकी पाण्यामध्ये, पाण्याच्या बाहेर बसलाय, पाण्यामध्ये डोका आहे त्याचा. हा बघा मित्रांनो, बघू शकता ओढा एकदम कुठल्या जागेवर ना वाहतोय, एकदम झाडा झुडपात ना. बघा, आता आम्ही या साईडनं आलेलो आहोत आणि आपण या साईडला जात आहोत. या ओढ्याला थोडंसं पाणी आहे, तर या साईडने जाऊ. या साईडला थोडं थोडं पाणी आहे, जास्त पाणी असलं का भेटत नाही, म्हणजे जास्त वाहत्या पाण्यामध्ये दिसत नाही ते. इथे एकदम शांत पाणी आहे, या साईडला जाऊया. हे बघा राजेशला भेटलाय. राजेश दाखव. हा बघा, राजेशला आणि मयुरेशला पण भेटलेला आहे. अशा जाग्यावर पटकन भेटतात आणि तशा वाहत्या पाण्यावर पटकन दिसून नाहीत, म्हणून आपण अशा जाग्यामध्ये घुसलेलो आहोत, म्हणजे अशा शांत पाण्याला घुसलेलो आहोत. हे बघा किती गोला केले राजेशने. हे बघा मित्रांनो, इथे आपल्याला ओढ्याच्या शेजारी हा झाड दिसून आलेला आहे. म्हणजे आहेत बहुतेक इकडे, पण आता मला इथे दिसलेला आहे ओढ्याच्या शेजारी. तर तुम्हाला एक मॅजिक आहे, तो करून दाखवतो. मित्रांनो, हा जो असा हा झाड आहे, हा त्याच्या एकदम इथे खाली धरायचं असा या प्रकारे आणि वरती खेचायचं, म्हणजे ही पानं आहेत ती एकदम फुलासारखा आकार घेतात. आता बघा, हे बघा असा खेचायचा वरती असा, आणि हे बघा एकदम फुलासारखा आकार घेतलेला आहे पानांनी. हे बघा किती सुंदर असा आकार घेतलेला आहे. तर कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून सांगा. आणि तुम्ही याला काय बोलतात तुमच्या इकडे, तोही कमेंट करून सांगा. आमच्या इकडे बोलतात गावाकडे कोंबड्याचं झाड आहे, म्हणजे कोंबडा आहे हा असे बोलतात, असे काहीतरी बोलतात, मला पण नाही माहिती. हे बघा किती छान आकार घेतो आहे. तर सांगा मित्रांनो कमेंट करून तुमच्या इकडे याला काय बोलतात, आणि तुम्ही पण असे करता काय तेही कमेंट करून सांगा. हे बघा मित्रांनो, किती मासे आहेत, आम्हाला पटकन दिसलं इथे. हे बघा किती एकदम छोटे छोटे आहेत. हे बघा पूर्ण रांग लागले. हे बघा किती मासे आहेत, एकदम छोटे आहेत. बापरे,
खूपच आहेत मित्रांनो. मित्रांनो आम्हाला खूप आहे बघा, एवढे भेटलेले आहेत. हे बघा मस्तपैकी कालवणापुरतं भेटलेले आहेत. तर चला मित्रांनो अजून आपण वरच्या बाजूस जाऊ. या साईडने आपण आता वरती आलेलो आहोत. आता या साईडला जायचं आहे आपल्याला वरती. तर चला राजा चला या साईडला जा. ओढ्यातनं नाही आलो, आता वरच्या बाजूने आलेलो आहोत. कारण काय एकदम वाट तिकडनं एकदम गच्च आहे म्हणून इकडनं आलो. मी एकटा असतो तो तिकडनं गेलो असतो. आपल्याकडे राजेश वगैरे आहेत, राजेश मयुरेश, म्हणून इकडनं माला नाही आलेलो आहोत. हे बघा मस्तपैकी माल आहे आणि आपला सरसगड पण इथनं दिसतोय. मला दाखवतो. हा बघा तो बघा आपला सरसगड दिसतोय इथनं. हा बघा. तर चला मित्रांनो जाऊया. वरच्या बाजूस आलो आहे आणि ही वाट एकदम इथे ओढ्यामध्येच जाते. ओढ्याला आलेलो आहोत. हे बघा मस्तपैकी ओढ्याला आलेलो आहोत आणि तिथे छोटासा आपला धबधबा आहे. हा बघा मस्तपैकी. राजस्थान मयुरेशचा भेद बदललेला आहे. काय करायचा काय करायचा हा हे राजे काय हां. तर चला मित्रांनो तिथे एक मस्तपैकी हे आहे आंघोळ करण्याचा, म्हणजे आंघोळ करण्यासाठी एक पॉईंट आहे. तिथे आपण आंघोळ करूया. चला. तर मित्रांनो आता आम्ही इथे ओढ्यावर आंघोळ केली. राजेशने, मी आणि मयुरेशने आणि पोरं पण आपल्या गावातली भेटलेली. मस्तपैकी आंघोळ केली आम्ही सर्वांनी. तर मित्रांनो कसा हा ब्लॉग वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आता आपण हा ब्लॉग आता इथेच थांबत आहोत. तर चला मित्रांनो आता आपण घरी जाऊया. थंडी पण लागलेली आहे आणि भेटूया आपण असल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो हा ब्लॉग आपण म्हणजे खुव्याला आलेलो. तर खुव्याला आलो आणि राजेशचा, माझा आणि मयुरेशचा बेत झाला आंघोलीला आणि ह्या पॉईंटवर आलो आम्ही आंघोलीला. तिथे आपली गावातली पोरं पण होती, आंघोळ वगैरे करत होती. तर त्यांच्यासोबत आंघोळ करायला मजा आली. तर सांगा मित्रांनो कमेंट करून कसा हा ब्लॉग वाटला आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो हा ब्लॉग आता आपण इथेच थांबूया. मिळूया असल्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.